शिरोळ येथील प्रभाग क्रमांक 4 मध्ये रामप्रसाद पाटील यांच्या घरापासून शिरोळ जयसिंगपूर मुख्य रस्त्यापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण व अंडरग्राऊंड गटर बांधकामाच्या महत्त्वपूर्ण विकास कामांचा शुभारंभ नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। लोकप्रिय खासदार धैर्यशील माने यांच्या निधीतून वैशिष्ट्यपूर्ण काम योजनेअंतर्गत सुमारे 15 लाख रुपये खर्चाच्या या विकास कामास मंजुरी मिळाली असून या निधीतून 75 मीटर लांबीचा काँक्रीट रस्ता व अंडरग्राऊंड गटरची उभारणी करण्यात येणार आहे। अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले हे काम अखेर मार्गी लागल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। या कामासाठी इंजिनियर सुनील माने यांनी विशेष प्रयत्न करून पाठपुरावा केला, तर कामाचे कंत्राटदार इंजिनियर विनीत माने यांच्या माध्यमातून हे काम राबवण्यात येणार आहे। शिरोळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा योगिता कांबळे, प्रभागातील नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून या विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला। कार्यक्रमाच्या प्रारंभी अविनाश उर्फ पांडू माने यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं। यावेळी शिवशाहू आघाडी प्रणिती यादव, पॅनलचे प्रमुख पृथ्वीराज सिंह यादव हे कामानिमित्त बाहेरगावी असल्यानं त्यांच्या वतीनं राहुल यादव यांनी मनोगत व्यक्त केलं। त्यांनी या कामाची गुणवत्ता उत्कृष्ट राखण्याची अपेक्षा व्यक्त करताना परिसरातील गणेश मंदिरात येणाऱ्या भाविक व नागरिकांना आता चांगला व सुरक्षित रस्ता उपलब्ध होणार असल्याचं सांगितलं। प्रभागाचे नगरसेवक विजय आर्गे व श्वेता जाधव यांनी या विकास कामामुळे परिसराच्या विकासाला चालना मिळणार असल्याचं सांगत उपस्थित सर्व नगरसेवक, नागरिक व मान्यवरांचे आभार मानले। यावेळी नगरसेविका विदुला यादव, रेखा कोरे, ओंकार माने गावडे, निलेश गावडे, सचिन शिंदे, सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव, गजानन संकपाळ, बजरंग काळे, विराज सिंह यादव, रवी कदम, धनाजी पाटील नर्देकर, रावसाहेब जाधव, अर्जुन कोळी, मानसिंग पाटील, अनुप बाबर, बाळासाहेब कोळी, रामप्रसाद पाटील, प्रवीण चौगुले, किरण शिंदे, विक्रमसिंह जगदाळे, अनिकेत जगदाळे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या विकास कामांमुळे प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांची अनेक वर्षाची मागणी पूर्ण होत असून रस्त्याची तसेच सांडपाणी व्यवस्थेची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे। त्यामुळे परिसराच्या विकासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार पडल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी। मंदिरच्या समोरचा हा रस्ता सुरू आहे, ते लवकरात लवकर पूर्ण होईल। रस्त्याची फार अडचण झाली होती, कारण प्रत्येक व्यक्ती या रस्त्यावरून जातोय, त्यामुळे फार अडचणीचा विषय झाला होता। त्या कामाला सुरुवात होत आहे, याचा मला आनंद वाटत आहे। रवी सर आणि या परिसरातील लोकांनी भरपूर सहकार्य आणि हे केलेलं आहे। असाच रस्ता व्यवस्थित पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावं नागरिकांनी। श्री गणेशा मंदिरापासून सुरुवात झालेली आहे। म्हणजे रस्ता मंजूर होऊन एक महिना झाला होता, पण लोकांचा गैरसमज होता की रस्ता हा आम्ही म्हणजे जाणून बुजून आम्ही तटवला आहे। आम्ही न तटवता कलेक्टरांनीच वर्ण ऑर्डर आम्हाला अशी दिली होती की अंडरग्राऊंड गटर झाल्याशिवाय कुठलाही रस्ता करायचा नाही। अंडरग्राऊंड रस्ता झालेला आहे म्हटल्यानंतर आम्ही यांना परवानगी दिलेली आहे। त्यामुळे हा रस्ता व्यवस्थित म्हणजे कुठलेही आम्ही म्हणजे रस्त्याची क्वालिटी करा, 1 रुपये न टक्केवारी कोणाला न देता न घेता न काय करता काम करायचं ते काम